पुण्यामध्ये कायद्याचं भय उरलं नाही। ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक। रवींद्र वायकर यांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट, गैरसमजामधून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आजपासून शांतता रॅली। आजपासून ते 13 जुलैपर्यंत ही रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार। महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मेळाव्याला महत्त्व। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट। राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवरती चर्चा। पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर। 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार। 1 दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी। आज माऊलींच्या पादुकांना निरास्नान। दुपारी 2 नंतर पालखी साताऱ्यासाठी प्रस्थान करणार, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीमध्ये मुक्काम। हाथरस दुर्घटनेमधला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर हा पोलिसांकडे त्याचा आत्मसमर्पण। देवप्रकाश मधुकर कार्यक्रमाचा मुख्य आयोजक। तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला भगदाड। विधान परिषदेचे 6 आमदार काँग्रेसमध्ये दाखल। गुरुवारच्या रात्री 12 वाजता झाला प्रवेश। इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे 29 खासदार विजयी। सत्ता मिळवलेल्या लेबर पार्टीमध्ये 19 भारतीय, पाकिस्तानमधून गेलेलेही 15 खासदार। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी दिग्गजांची बांधली आळी। 12 जुलैला अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा। भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 मालिकेला आजपासून सुरुवात। रोहित शर्मा, विराट कोहलीच्या शिवाय टीम इंडियाचा T20 मध्ये नवा अध्याय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।